ॲक्सिडेंट झालेले आहेत, पण रेल्वे मंत्री जे आहेत ते जास्ती रील मंत्री म्हणून दिसतात. हे पण मला वाटतं सगळीकडे रील काढत बिझी होते आणि हे सगळं होत असताना त्यांना महाराष्ट्रात प्रभारी पद भाजपचं दिलेलं आहे. मुख्य गोष्ट ही आहे की पर्यावरण मंत्री असतील, केंद्रीय किंवा रेल्वे मंत्री असतील, त्यांचं खातं असताना त्यांच्याकडे देशात काम करण्यासाठी एवढं काम असताना आज आपण एका राजकीय निवडणुकीत त्यांना व्यस्त करतोय. मग जगातला सर्वात मोठा पक्ष त्यांच्याकडे लोक. आज आपण पाहतोय की फेर वाढलेले रेल्वेचे, जनरल कंपार्टमेंट कमी केलेल्या लोकांचे हाल होत आहेत. तसंच मुंबईतल्या रेल्वे स्टेशनचे हाल तर आपण पाहतोच आहोत. गोखले ब्रिज असेल तिथं तर गोळ केलाच आहे, भिलाई रोडला देखील आमचा उल्लेख केला होता. आणि एवढं सगळं वाटोळं केल्यानंतर खात्याचं त्यांना आता प्रभारी पद निवडणुकीसाठी दिलं जात आहे. मग कमीत कमी नवीन मंत्री तर त्यांनी आज आपण पाहतोय वयस्कर लोकांसाठी जे सिनियर सिटीजन त्यांच्यासाठी डिस्काउंट जो होता तो देखील बंद केलेला रेल्वेने. अनेकदा आमच्या खासदारांनी उचललं, पण लवकरच चित्र बदलेल. इंडिया आघाडीचं सरकार बसल्यानंतर हे सगळं आम्ही दुरुस्त करू. शरद पवारांनी आज पत्र लिहिलं आहे मुख्यमंत्र्यांना. शरद पवारांना पत्र लिहायची वेळ आलेली आहे मुख्यमंत्र्यांना दुष्काळ संदर्भात. दुष्काळ आहे, पण आपण पाहतोय अनेक विषय महाराष्ट्रात आहेत. मुख्यमंत्री आता कुठे राजकारण करत बसलेले आहेत. सर, सगळ्यात महत्त्वाचं नोव्हेंबरमध्येच्या रस्त्यांचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. पुन्हा एकदा आज स्वतः राहुल नार्वेकरांचं बंधन मी याच्यावर कालच बोललेलो आहे. ते काय करतात, मी पत्र दिलं की ते एक पत्र देतात म्हणजे तुम्ही त्यांना प्रसिद्धी द्याल. हिंमत असेल तर त्यांनी भाजपाने येऊन सांगावं की याच्यात घोटाळा झालाय, मेंदे सरकारने घोटाळा केलाय, नगर विकास खात्याने घोटाळा केलाय, असं बोलावं त्यांनी स्पष्टपणे. आणि ह्या सरकारमधून पाठिंबा काढावा. तुम्ही इंडिया आघाडीचं सरकार येईल असं म्हटलेलं आहे. मला या सरकारचा लाईफ स्पॅन किती वाटतो? कारण का चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांचा सुद्धा तुम्ही भाषणात उल्लेख कमीत कमी 6 ते 8 महिने आपण पाहाल की खेळ होणार. या काही महिन्यांमध्ये आपण अनेक भाजपातून खासदार बाहेर पडताना बघतो. कारण जे काही चाललंय देशात कोणालाही पसंत नाही. आज देखील माझ्या कानावर तरी असं ऐकू आलेलं आहे की भाजपाची पार्लमेंटरी बोर्डची अजून बैठक झाली नाही. पार्लमेंटरी पार्टीची संसदीय मंडळ जे असतं एनडीएची झालेली. आणि मुख्य गोष्ट हीच आहे की आज आपण पाहताय इंडिया आघाडी 237 वर आहे, भाजप 240 वर आहे. दोन जे तिथे गेलेले आहेत मित्रपक्ष त्यांना आज पण मी सांगतो, चला तुम्हाला 5 वर्ष सरकार टिकवायचं टिकवा, पण त्या दोन्ही पक्षांना जेडीयूना आणि टीडीपीला मी सांगतो की स्पीकरचं जे पद आहे तुमच्या दोघांमधून कोणाकडे एकाकडे घ्या. कारण ज्या मिनिटाला स्पीकरचं पद भाजपाकडे जाईल तुमचे पक्ष पहिले फोडतील. पाठिंबा देणार त्यांना लोकसभा. आता हे संजय राऊत साहेबांनी त्याच्यावर बोलून झालेलं आहे. रायबरेलीमधून प्रियंका गांधी आता गांधी येथील नक्कीच मला वाटतं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण पाहिलं असेल त्यांनी जी भाषणं दिली, त्यांनी जे प्रचार केला अमेठीत असेल, रायबरेलीत असेल, पूर्णपणे त्यांनी एक वेगळं वातावरण निर्माण केलं होतं उत्तर प्रदेशमध्ये. आणि लोक पण बघतात त्यांचं काम चांगलं आहे. सर, एक राजकीय सूर लागतोय, भुजबळ हे सत्तेतून बाहेर पडतील असं एक राजकीय सूर समोर येतोय, कसं बघताय? अनेक लोक या सत्तेतून बाहेर पडू इच्छितात आता. कारण आपण पाहिलं असेल मेंदे सरकारने जे वाटोळे केले महाराष्ट्राला, ज्यांना महाराष्ट्राबद्दल काही चिंता आहे त्याच्यातून बाहेर पडतील या सरकारमधून. ज्यांना लाज आहे की ह्या सरकारमध्ये जे काही घोळ झालेला आहे ते ह्याच सरकारमुळे झालेलं आहे ते बाहेर पडतील. एकंदर महाराष्ट्रप्रेमी लोक मिंदे गँगमधून, भाजपामधून आणि फुटलेल्या राष्ट्रवादीतून बाहेर पडतील. रोहित पवार असा दावा करतात अधिवेशनामध्ये फंड मिळाल्यानंतर बरेच आमदार आहेत ते राष्ट्रवादीचे परत येथील आमच्या संपर्कात आहेत. असे शिवसेनेतील काही आमदार आपल्या संपर्कात आहेत. कालच उद्धव साहेबांनी सांगितलं आहे की अनेक लोक येण्याचा प्रयत्न करतात, पण जे गद्दार आहेत, जे पक्ष चोर आहेत, जे बाप चोर आहेत, त्यांना पुन्हा एकदा आम्ही घेणार नाही. सुषमा अंधारे यांनी असं म्हटलेलं आहे की कीर्तिकर प्रकरणामध्ये आशिष शेलार यांचा CDR काढा. मला वाटतं सुषमाताईंकडे माहिती फार असते. आपण पाहतात आहे खोलात जातात आणि जणू की इन्व्हेस्टिगेटिव्हच ते काम करतात, तर त्यांच्याकडे असेल. आदित्यजी, नोव्हेंबर नंतर तुम्ही महाराष्ट्रात नोव्हेंबर मुंबई गोवा किंवा कोकणाचा जो महामार्ग असतो तो नेहमीच चर्चा जातो. गेल्या वेळेस मागच्या पावसाळ्यात पदयात्रा सुद्धा या मुंबई गोवा महामार्ग असेल, मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल, आपण पाहत असाल अनेक वर्ष खड्डे खड्डे खड्डे, रस्ता खराब हेच आहे. आणि जे NHAI बद्दल साधारणपणे देशभरात कौतुक होतं, या रस्त्यांवर गेल्यानंतर कळतं की NHAI पण रेल मंत्र्यांसारखं नुसतं रील्समध्ये चालतं, कुठेही काम झालेलं नाही. मुंबई नाशिकचा रस्ता खराब आहे, मुंबई अहमदाबादचा रस्ता खराब आहे, मुंबई गोवा महामार्ग तर एवढा खराब आहे की आजूबाजूला लेपाचं कोणी दुकान काढलं तर ते जास्ती चालेल टोलपेक्षा. आज चिखल आणि एकंदरीत वाहतूक कोंडी पाहायला मिळाली अहमदाबाद. बरोबर आहे ना, पण NHAI नुसतं रील आणि फोटोमध्ये काही काही वेगळ्या देशांचे फोटो ॲड्समध्ये येतात. दीपक केसरकर असं म्हटले की येणारे समृद्धी एक्सप्रेस हायवे नंतर माहूर पासनं गोव्यापर्यंत एक शक्तीपीठ महामार्ग चा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारचा होता. मात्र 40% शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या जातील. शेतकऱ्यांनी आता यांना फटका दिलेला आहे महायुती सरकारला. त्यामुळं हा विकास अत्यंत महत्त्वाचा प्रकल्पाला
कुठतरी त्याची गतीला खीळ बसवण्याचा प्रयत्न मला वाटतं जे सरकारचा रस्ते आहे. आता चालू आहेत ह्या वर्षी आणि मागच्या वर्षी देखील त्याची स्थिती नक्की काय आहे? शहरातील रस्ते बघा, मुंबईतले असतील, पुण्यातले असतील, पहिल्या पावसात तुंबलेत. मुंबईत तर 15 वॉर्ड ऑफिसर नेमले नाही आहेत. ह्या वॉर्डला पण असिस्टंट इंजिनियर ॲडॉप दिलेला आहे. तसंच पाहायला गेलं तर नॅशनल हायवेची काय परिस्थिती आहे, स्टेट हायवेची काय परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्टरसाठी हे सगळे मार्ग तुम्ही कुठूनही काढता, शेतकऱ्यांची जमीन घेता, पण नक्की रस्त्यांची स्थिती काय आहे ह्याच्यावर कोणीच विचार करत नाही. सर तुम्ही म्हणाला नोव्हेंबर नंतर सर तुम्ही दिल्लीमध्ये म्हणाला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने बैठक बोलवली आहे. बावनकुळे, फडणवीस आणि शेलारे जात आहेत. नेतृत्व बदल होईल अशी चर्चा सुरू आहे. कुठे दिल्लीमध्ये बैठक आहे. त्यांची बैठक असेल. नेतृत्व बदलाची शक्यता वर्तवली चला, जाते. त्यांच्या वाटतं. पक्षाच्या अंतर्गत मी जात नाही, पण निश्चितपणे भाजप हे महाराष्ट्रद्रोही आहे, महाराष्ट्र द्वेष्टी आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. नोव्हेंबरमध्ये काय